सो इथे आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटी वेल, ज्याच्यामध्ये आपण एक छोट्या एक्सपेरिमेंटमधून ग्रॅव्हिटी सिम्युलेट करू शकतो. सो विलियम, व्हॉट आर वी गोइंग टू सी हिअर? We're going to see some models of gravity. So Newton, of course, said gravity was a force that acted instantaneously. Albert Einstein said, no, it's more of the curvature of space-time. So if we take a look at this ball, if I let it go around, you'll notice it orbits, and it comes right back to my knee. The question is, are all our orbits round? सो आता आपल्याला विलियमनी जे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं की आपण न्यूटोनियन ग्रॅव्हिटीमध्ये काय शिकलो आहे की एखादी वस्तू जेव्हा एखाद्या मॅसिव्ह सूर्यासारख्या वजनदार ताऱ्याच्या भोवती गोलाकार वर्तुळामध्ये जाते तेव्हा ती परत त्याच ठिकाणी परत येते. जेव्हा ती एखाद्या वर्तुळाकार कक्षेमध्ये जाते तेव्हा ती परत त्याच ठिकाणी परत येते. आता आपण बघूयात की ती एखाद्या वेगळ्या अँगलला जर आपण सूर्याभोवती फेकली तर त्याचं काय होतं. So our orbits are actually elliptical, right? So what happens if we do an elliptical orbit on this? Let's see. You rotate, you precessed. Yes. So तुम्ही जर पाहिलं असेल, आपण आत्ता ज्या ऑर्बिटमध्ये हा एक मेटॅलिक चेंडू टाकला तो त्याच ठिकाणी परत नाही आला. तो जेव्हा एक ऑर्बिट कंप्लीट करून परत आला तेव्हा तो थोडा पुढे सरकला होता. त्यानंतर पुन्हा अजून थोडा पुढे सरकला होता. मे बी विलियम, यू कॅन शो इट अगेन? Yes, absolutely. And this relates to Mercury's orbit. The first proof of Albert Einstein's theory of relativity was that Mercury's orbit precessed. सो आपल्याला मर्क्युरी हा ग्रह माहिती असेल, ज्याला आपण मराठीमध्ये बुध तारा म्हणतो, पण तो तारा नाही, ग्रह आहे. त्याचा ऑर्बिट जर आपण खूप प्रिसाइजली जर ऑब्झर्व केलं बऱ्याच वर्षांच्या अवधीनंतर तर आपल्याला हाच इफेक्ट बघायला मिळतो. बुध तारा हा एक ऑर्बिट कंप्लीट केल्यानंतर त्याच ठिकाणी न येता थोडासा पुढे सरकतो आणि याला पेरिहेलियन शिफ्ट किंवा प्रिसेशन इफेक्ट असं म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हे जे थोडंसं एलिप्टिकल ऑर्बिट आहे ते पुढे पुढे सरकत राहतं, हे न्यूटोनियन ग्रॅव्हिटीमधून एक्सप्लेन होत नाही. तर अल्बर्ट आइन्स्टाईनच्या ग्रॅव्हिटीमधनं जसं विलियम म्हणाले हा इफेक्ट खूप प्रिसाइजली कॅप्चर केला जातो. So, of course, we can just look at gravity itself. What would happen if I let go of both of these at the same time? आता आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करणार आहोत. विलियमकडे एक मोठा चेंडू आहे आणि एक छोटा चेंडू आहे. विलियम जेव्हा दोन्ही चेंडू एकाच वेळेला सोडेल तेव्हा या दोन चेंडूंपैकी कोणता चेंडू पहिल्यांदा खाली जाईल याचा तुम्ही एक मनामध्ये एक उत्तर पकडा आणि आपण त्यानंतर बघूयात की एक्सपेरिमेंटली कोणता चेंडू पहिला खाली जातो. Let's see which one arrives first, or if they're simultaneous. Seeing that it kicked the white one back out as they fell. Cool. Now, you want me to do it again? Yeah, probably. Do it again. 3, 2, 1. Oh, this time the white one kicked the black one. Kicked the middle one out. Takes a long time. It does. Last one, ready? 3, 2, 1.
So they arrive pretty much at the same time. सो आता जसं तुम्ही पाहिलं की दोन्ही चेंडू साधारण एकाच वेळेला खाली गेले आणि हा एक खूप महत्त्वाचा एक्सपेरिमेंट ॲक्च्युली खूप वर्षांपूर्वी गॅलिलिओनी केला होता. तुम्हाला गॅलिलिओचा एक्सपेरिमेंट कदाचित तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात पाहिला असेल की वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू एकाच पद्धतीने एकाच वेळेमध्ये खाली पडतात आणि त्यांच्यावरती पडणारा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा त्यांच्यावरच्या वेगाच्या दृष्टीने सेमच असतो. सो हा खूप महत्त्वाचा शोध जो ग्रॅव्हिटीला बाकीच्या फोर्सेसपासून वेगळा ठेवतो, हा एक खूप महत्त्वाचा शोध गॅलिलिओनी सर्वात प्रथम लावला. सो आपण आता विलियमला विचारूयात पुढचा कोणता एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. सो विलियम, व्हॉट नेक्स्ट एक्सपेरिमेंट आर वी गोइंग टू डू विथ दीज बॉल्स? All right. The question is, what happens if I let go of these at the same time? सो तुम्ही बघू शकता की 3 बॉल्स एकमेकांना जोडून आपण एकाच वेळी या होलमध्ये सोडणार आहोत. तुम्ही मनामध्ये एक विचार करा की साधारणपणे या 3 बॉल्सची ट्रॅजेक्टरी एकमेकांपासून अलग होईल का तिन्ही बॉल्स जसे चिकटलेले आहेत तसेच ब्लॅक होलमध्ये पडतील. आणि आपण आता बघूयात की काय होतं. लेट्स गो विलियम. All right. So do these remain the same distance apart or does it change? Let's find out. जसं तुम्ही बघितलं की तिन्ही चेंडूंमधलं अंतर थोडं थोडं वाढलं जसे ते ब्लॅक होलच्या जवळ गेले. आपण वाटल्यास परत एकदा बघूयात. कॅन यू शो अस अगेन, विलियम? Absolutely. So imagine that's a black hole. Yes. As you said. And that's your feet and that's your head. Ouch. जसं तुम्ही बघितलं की आपण कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी वाचलं असेल की ब्लॅक होलमध्ये पडताना आपण जर आपले पाय जर ब्लॅक होलकडे पहिल्यांदा जात असतील तर आपले पाय हे ब्लॅक होलकडे जास्त जोरात खेचले जातात ॲज कम्पेअर्ड टू द अपर पार्ट ऑफ आवर बॉडी. सो याच्यामध्ये जे स्ट्रेचिंग होतं ते आपण आत्ता डेमॉन्स्ट्रेट केलं आणि याला म्हणतात टायडल फोर्सेस. आणि हे फोर्सेस आपल्या चंद्रामुळे पृथ्वीवरती जे फोर्सेस इम्पार्ट होतात त्या फोर्सेसशी खूप साधर्म्य साधणारे आहेत. आणि हे आपण आता एका छोट्याशा एक्सपेरिमेंटमधून इथे बघतो. Spaghettification. स्पॅगेटिफिकेशन, त्याला इंग्लिशमध्ये स्पॅगेटिफिकेशन असं म्हणतात.